माझं आयुष्य तर काही बदलत नव्हतं, पण कॅलेंडरचं पान मात्र नक्कीच बदलत होतं. आणि मी असं का म्हणते ना, चला तर तुम्हाला पुढे सांगते. सो हाय, मी गौरी. आज सकाळी सकाळी आहे ना स्वयंपाकाकडे धाव घेतली होती, कारण की ह्यांच्या पोटात 2 दिवसापासून अन्न नव्हतं आणि आज जायचं होतं मेन तर हॉस्पिटलमध्ये, त्याच कारणासाठी की बाबा ह्यांना एवढं काय झालं. आणि त्यामध्ये समजलं की ह्यांना झालं होतं फूड पॉयझनिंग, जे की छोट्या मोठ्या कारणांमुळेच झालं होतं. पण त्यावरती त्यांना टॅबलेट्स दिले आणि मेडिसिन्स दिल्या होत्या, त्यामुळे काही नाही, ते लगेच रिकवरसुद्धा होणार होतं. त्यानंतर आम्ही चाललो होतो, नंतर फ्रेश वगैरे झालो, हॉस्पिटलमधून आलो आणि त्यानंतर ह्यांच्या मावशीकडे गेलो होतो, जे की छोटं मोठंच काम होतं, पण म्हटलं चला टाईम पण स्पेंड होईल आणि खूप दिवस झाला आपण कुठे बाहेरही नाही गेलो. त्यानंतर जाता जाता एक पेरूचा स्टॉल भेटला, मस्त असा पेरू खात खात टू व्हीलरवरती आम्ही एन्जॉय करत ह्यांच्या मावशीच्या इथे पोहोचलो. त्यानंतर तिथे छान असं टाईम स्पेंड केला आणि मी आहे ना आज फर्स्ट टाईम पिझ्झा ट्राय केला होता, जो होममेड होता. आणि त्याची जर रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर आहे ना मला यस म्हणून कमेंट करा, मी नक्कीच नेक्स्ट ब्लॉगमध्ये त्याची रेसिपी घेऊन येईल. सो भेटूया आपण उद्या. कसा वाटतं व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. बाय बाय.